नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मी मागील काही जी आर आहेत ते घेऊन आलेलो आहे। शिक्षक पात्रता परीक्षा TET संदर्भातच हे GR आहेत। आपण एकदा सविस्तर यांचे सर्व वाचन करू व्यवस्थित आणि तुम्हाला थोड्याच वेळेत 1-5 मिनिटांमध्ये सर्व GR मी तुम्हाला दाखवतो। त्यामध्ये राज्य शासनाने काय निर्णय घेतले होते ते आपण सर्व सविस्तर पाहू। शिक्षण पात्रता परीक्षा कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत आता हे किती वेळ झालेले, खूप वेळ झालेले पहा। पहिली ते 8वी सर्व व्यवस्थापन, मंडळी व्यवस्थापन, माध्यमे, सर्व माध्यम, अनुसूचित जाती, अनुदानित, विनाअनुदानित, कायमी अनुदानित अशा सर्व शाळांसाठी TET अनिवार्य। आता यामध्ये काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या। यामध्ये शासन शुद्धीपत्रक, शासन निर्णय, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग ही जे काय हा परिषद होता ना, या परिषदेविषयी इथं सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे मी हे सांगणार आहे तुम्हाला की कला शिक्षक जे आहे, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, कला, संगीत, हे सर्व ड्रॉइंग टीचर वगैरे सर्व यांना TET लागू नाही। हे कधी सांगितलेलं आहे, कोणत्या निर्णयामध्ये झालेलं आहे तर हे झालेलं आहे बघा, कधी 3 डिसेंबर 2014 झालेले आहे। तेव्हापासून यांना लागू नाही आहे। ते कशा पद्धतीने लागू नाही आहे तर हा परिच्छेद वाचा, वरच्या परिच्छेदाऐवजी खालच्या परिच्छेद हा कायम ठेवला गेलेला होता। तो काय होता तर पहा, त्यामध्ये सांगितलं होतं 1ली ते 5वी वरिष्ठ प्राथमिक, 6वी ते 8वी या 2 वर्गासाठी सांगितलेलं, 2 गटासाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नोत्तर राहील। पण 6वी ते 8वी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या यांना 1ली ते 5वी गटाची परीक्षा उत्तीर्ण होण्याची गरज नाही। आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व संगीत विषयाच्या पदविका व पदवीधारक शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहणार नाही असं इथं सांगितलेलं। त्याच्यामुळं सर्व कला शिक्षक, कार्यानुभव शिक्षक आणि जे काही संगीत शिक्षक यांना TET पात्र होण्याची गरज नाही आहे अशी यामध्ये माहिती दिलेली आहे। यानंतर आपण एक दुसरा GR पाहू। दुसऱ्या GR मध्ये काय दिलेलं आहे तर याच्यानंतर हा GR आपल्याला दिसतोय। तर या GR मध्ये काय दिलेलं आहे बघा, आता इथं सुद्धा आपल्याला TET अनिवार्य करण्याचं लागू केलं होतं। कोणासाठी काय ते आपण सविस्तर पाहू। हा जो शासन निर्णय ना 30 जून 2016चा आहे। तर या 30 जून 2016च्या शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, यामध्ये माहिती काय दिलेली आहे तर शासन परिपत्रक काय आलं, राज्यातील सर्व स्वराज्य संस्था खाजगी शाळांमध्ये 13 फेब्रुवारी 2013 अन्वये 13/12/2013 आजपर्यंत सर्व स्थानिक खाजगी व्यवस्थापन शाळेमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी TET उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा प्रथम 3 संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक। आता 3 संधी जर संपल्या तर त्यांची सेवा समाप्त करण्याचे निर्देश इथं दिलेले होते। पहा इथं तुम्हाला दिसत असेल, त्यांना पूर्णपणे हे निर्देश दिले होते की आता ही TET त्यांचं हे करायचं म्हणून। आता यामध्ये 1ली ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये माहिती दिलेली आहे। तर सांगायचा उद्देश काय आहे की ही जी काही दिलेलं आहे ना ही माहिती, आणि त्यांची सेवा समाप्ती करून त्यांना इतरत्र कुठंतरी समजा सामावून घ्यायचं आणि त्यांना सेवक या पदावरच नियुक्ती ठेवायची असं त्यांचं हे होतं। कंत्राटी स्वरूपातच त्या जागा भरून घ्यायच्या आणि ज्यांचं TET पास नाही ते। आता हा एक निकाल झाला, हा होता 3 त्यांना चान्स दिले होते की जे त्यानंतर त्या तारखेनंतर लागलेत त्यांच्यासाठी। त्याच्यानंतर पुढचा एक GR आहे, आपण तो एक वाचू। आता या GR मध्ये काय दिलेलं आहे आपण सविस्तर पाहूया। आता या GR मध्ये काय दिलं आहे पहा, हा जो आहे ना 24 नोव्हेंबर 2017चा GR आहे। आता या 2017च्या GR मध्ये काय आहे आपण सविस्तर वाचन करू याचं। आता पहा इथं काय दिलेलं आहे, शासन परिपत्रक प्रस्तावना झाली, शासन परिपत्रक झालं। आता इथं माहिती दिलेली शासन परिपत्रक काय आलं, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था शाळांमध्ये 13/2/13 नंतर करण्यात आलेले असं शिक्षक राज्य शासन निर्णय बंधनकारक म्हणजे 1च्या बघा, शासनाने संदर्भाधीन क्रमांक 1च्या म्हणजे या निर्णय, हा जो निर्णय दिला होता याच्यानुसार क्रमांक 1च्या निर्णयाने बंधनकारक केलेली आहे। शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसल्यास सदर शिक्षकाने उत्तर परीक्षा संदर्भाधीन क्रमांक 2 शासन प्रथम 3 संधीत उत्तीर्ण आवश्यक। सदर 3 संधीची गणना 30/6/2016 पासून पुढील 3 लगतच्या 3 शिक्षक पात्रता परीक्षा अशी असेल। म्हणजे त्यांची सेवा जर 3 याच्यात नाही झाले पास तर ती समाप्त होईल। मग नवीन नियुक्ती ही शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण धारकांचीच राहील असं त्यामध्ये सांगितलं होतं। नवीन कंत्राटी स्वरूपात शिक्षक पदावरील नियुक्तीबाबत शासन परिपत्रक विहित करण्यात आलेली याची नोटीस तिथं दिली होती। म्हणजे अशा शिक्षकांना सुद्धा तेव्हापासून इथं पण सांगितलेलं आहे की आता यांचा जो निकाल आहे ना 19 तारखेला यांचं संपत होतं। त्याच्यानंतर पुन्हा एक GR आला। तर या GR मध्ये काय सांगितलं तर सविस्तर आपण हा पण GR एकदा चांगल्या पद्धतीने पाहू। हे GR सर्व तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील। याच्या खाली तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व त्याची मी लिंक देईल, लिंकद्वारे तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता। आपण हा GR वाचू। यामध्ये काय माहिती दिलेली आहे, खूप महत्त्वाची माहिती आहे पहा। हा निकाल इथं शासन निर्णय काय झाला की इथं 30/3/19 पर्यंत संपादित करणे बंधनकारक आहे। म्हणजे हीच तारीख त्यांना दिली होती
याच्यानंतर त्यांची सेवा संमतीचे त्यांना आदेश दिलेले आहेत पहा. आता इथं काय सांगितलं आहे की शाळेतील दर्जात्मक शिक्षण पात्रता तुम्ही हा सविस्तर वाचू शकता, डाउनलोड करू शकता. मी तुम्हाला माझ्या याच्यामध्ये हा देऊन टाकेल, खाली लिंक देईल, त्याच्यामध्ये तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि इथून पुढे म्हणजे या तारखेपासून पुढे ठरवलं गेलं की 24 ऑगस्ट 2018 नंतर हे निर्देशित देण्यात आलं की सर्व जी काही भरती आहे ना ती फक्त पवित्र प्रणालीद्वारेच होणार, दुसऱ्या कोणालाच ती जागा भरता येणार नाही असं माहिती दिलेली होती. आता इथं माहिती खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे पहा. 12/12/2017 रोजी न्यायनिर्णयात दिलेला आहे. रीट याचिका, ही रीट याचिका दाखल केलेली होती अल्पसंख्याक संस्थेच्या शाळासह बंधनकारक. बघा, अल्पसंख्याक शाळा संस्थांची शाळासह बंधनकारक केलेलं होतं, ठीक आहे की नाही. मग ही जी आताची जी काही चालू आहे ना, कोर्टाने जो निकाल दिला आहे ना तो यांच्या संदर्भातच आहे. तर ते म्हणत होते की TET नको, आणि इथं शासनाने हे आदेश दिलेले आहेत की अल्पसंख्यांच्या शाळासह बंधनकारक करण्याचा निर्वाळा माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका न्याय निर्णयात दिलेला आहे. म्हणून त्यानुसार प्राथमिक शिक्षक पदावरील नियुक्तीकरिता शिक्षक पात्रता परीक्षा असलेल्या उमेदवारांचीच नियुक्ती अनिवार्य राहील आणि पदावरील भरती प्रक्रिया केवळ पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारेच भरल्या जातील. म्हणजे तेव्हापासून चालत आलेलं आहे. 2009 मधील कलम 23 मध्ये 9/8/2017च्या अधिसूचनेनुसार पदाकरता किमान अर्हता संपादित करण्यास दिनांक 15 आणखी 4 वर्ष वाढवून ही केली होती 19 पर्यंत. म्हणजे आता 19 पर्यंत त्यांना मुदत देऊन सुद्धा ते जर TET पात्र नसतील तर मग त्यांना तर पात्र करणं, त्यांना ते तर नोकरीहून जाणारच आहेत, एक लक्षात घ्या. 9 वर्षाची मुदत त्यांना दिली होती, कारण केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं एक यावं म्हणून असं केलेलं होतं. आता ही माहिती झाली का. त्याच्यानंतर अजून एक JR तुम्हाला वाचून दाखवतो. मला कमेंटमध्ये असं दाखवण्यात आलं की सर वेगवेगळे JR वाचून दाखवा, तर म्हणजे सांगा त्या ह्या JRला काय झालं त्या झालं. आता हे 31 जुलै 2025ला अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत, आणि यांनी सुद्धा याला नकार दर्शवला. मग आता मला सांगा, TETला जर प्रत्येकच लोक नकार दर्शवत असतील तर मग शासन तरी काय करणार आहे. त्यामुळेच कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर दिली ना तीच मानावं लागणार आहे सर्वांना. आता 1/29 पर्यंत यांचा कालावधी थोडासा यांना मुदत दिली, पण 1/29 पर्यंत त्यांना शिक्षण सेवक कालावधी याच्यावरच याच पदावर ठेवण्यात येणार आहे. बघा, हे तुम्ही सविस्तर सगळं वाचून घ्या, मी सर्व वाचत नाही ना आपला वेळ वायाला घालवित नाही. बघा, इथं 3 वर्ष पूर्ण झाली आहे. उमेदवारांच्या सेवेत 3 वर्ष पूर्वी त्यांना सेवक कालावधी मर्यादित वाढवून हा सेवक कालावधीच वाढवायचा त्यांचा शिक्षण सेवक कालावधी. आणि दिनांकपर्यंत जे उमेदवार शिक्षक पात्रता उत्तीर्ण ही पात्रता धारण करतील अशा उमेदवारांनाच त्यांना सेवेत 3 वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांना हे करायला सांगितलेलं आहे, काय की त्यांना सामावून घेत सांगितलेलं आहे. नाहीतर जर नाही केलं तर पर्यंत त्यांना शिक्षक पात्र उत्तीर्ण ही अर्थधारण न केल्यास त्यांची शिक्षण सेवा समाप्त करून संदर्भ 2 मधील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अन्य पदावर सामावून घ्यायचं. म्हणजे इतरत्र दुसरीकडे कुठं ते शिक्षक होण्याचे लायकीचेच नाहीत असं त्याचा अर्थ होतो, आणि मग त्यांना दुसरीकडे पाठवायचं. मग हे कोणाच्या संदर्भात होतं, अनुकंपावरील शिक्षकांच्या संदर्भात होतं. आता यांना TET पात्र होणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व निकाल होते, तुम्हाला म्हणजे JR होते, जे शासन निर्णय होते आत्तापर्यंतचे ते तुम्हाला मी दाखवण्याचे काम केलं. तुम्हाला जर याच्यामध्ये काही वेगळं वाटत असेल, एखादा JR तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि मी तुम्हाला सविस्तर माहिती देत राहणार आहे आपल्या चॅनलमार्फत. हे बघा, सर्वांना आपापली कामं असतात, मग आपणही वेळात वेळ काढून आपण असे JR मी तुम्हाला दाखवत असतो. हे JR आपण पाहतोय, हे JR तुम्हाला सांगतो मी कुठपासून वाचलेत ते. तर हे कला शिक्षणाचा पहिला JR आहे. हा कला शिक्षणाच्या बाबतीत आहे, कला शिक्षक वगैरे सर्व नाही का, कार्यानुभव शिक्षक. त्याच्यानंतर तर दुसरा JR हा दिनांक 30 जून 2016चा आहे. त्याच्यानंतर 24 नोव्हेंबर 17चा आहे. त्याच्यानंतर 24 ऑगस्ट 18चा आहे. त्याच्यानंतर हा 24 ऑक्टोबर 19चा आहे. हे कशा संदर्भात आहे, हे म्हणजे TET कोणत्या कोणत्या वर्गाला कशी कशी लागू केली त्याच्या संदर्भात आहे. तुम्ही हे वाचून घेऊ शकता. मी याच्यामध्ये वेळ घालवणार नाही आपला. चला तर मग आता तुम्हाला हे समजलंच असेल, तर आपल्याला हे सर्व JR तुम्हाला एकदम भेटून जातील, काही काळजी करायची नाही. चला तर भेटूया आपण पुन्हा. जर आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.